काम काम आणि काम, दिवसभर लेडीजच्या मागचं काम संपत नाही. पण असं नाही, हा मला ना घरातलं काम करायला आवडतं बरं का. तर मी म्हणलं चला आता वाजले होते सायंकाळचे काहीतरी 5:30-6 वाजले होते. कपडे सुकून निघाल ते. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असताल ना, तर मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की हा जो नवीन पांघरायचा आणलेला बिछाना तो धुतलेला आणि 2 दिवस अख्खे त्याला वाळायला लागलेले होते. आणि आमच्या घरामध्ये ना एवढेच कपडे पडतात बरं का. सगळ्यात जास्त ज्या घरामध्ये लहान मुलं असतात ना त्या घरामध्ये तर कपडे धुवायला प्रमाणच नसतं. कधी कधी ती वॉशिंग मशीन पण कधी कंटाळून जात असेल असं होत असतं. तर सगळे कपडे मी ओढून घेतले. आता हे एवढेच कपडे नाहीत बरं का, पुढं पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते नक्कीच दिसणार आहे तुम्हाला. तर सगळे कपडे आणले बाहेरून आणि आता बघा हा एवढा कपड्यांचा ढिगारा मला आवरायचा आहे. आणि मी तो तसंच ठेवलता. तर घरातले लोक म्हणायला लागले, अरे खुर्च्या बसायला आहेत का कपडे ठेवायला आहेत. मी म्हणलं हे सारखे सारखे टोमणे ऐकण्यापेक्षा एकदाचे सगळे कपडे घडी घालून टाकायला हवे. रोजच्या रोज कपडे घडी घातले की होऊन जातं, पण माझ्या मागं ना एवढं काम असतं की जरा संध्याकाळच्या वेळेला ना कंटाळच होतो कपडे घडी घालायला. आणि ना जास्त ऊन पडत नसल्यामुळं काय राहिलेत, अर्धे कपडे ओले राहिलेत, अर्धे कपडे सुकतायत. तर मग मी काय करत राहिले, असेच आणून जमा केले. आता हे 2 दिवसाचे कपडे होते, एवढे बेडशीटा वगैरे धुतलेल्या होत्या. आणि आता फायनली इकडे ना कपड्यांना घडी मारायला घेतल्या. तर कितीही आवरा परत व्हायचं तेच होतं. ते माहीत असताना सुद्धा आपण लेडीज मात्र सगळ्या गोष्टी टापटीप आणि जागेवरच्या जागेवर ठेवायला पाहत असतो. तर मी पण त्यापैकीच एक आहे. तर एवढे सगळे कपडे मी घडी घालून ठेवले आणि जिथल्या तिथं फटाफट लावून दिले. मग बेडशीट धुतलेल्या, त्याचबरोबर उशीचे कवरही धुतलेले. म्हणलं चला पटकून हे काम आवरून घ्यावं, उशीला कवरही घालून घ्यावे. तर सगळ्या उशींना कवर घालून घेतले. आणि माझं कसं असतं, दर 8 दिवसाला ना हे उशीचे कवर धुतल्याशिवाय मला काय चैन नाही पडत. बेडशीट आणि उशीचे कवर आणि पाय पुसण्या हे माझं ठरलेलंच असतं. मग तवर इकडं सगळं जे सामान इकडं तिकडं पडलेलं ते एकावर एक रचून घेतलं. कारण आमचं सोहमनं एक जागी काय ठेवतच नाही, त्याचं काय काय चालूच असतं. आणि हा ब्रश एवढा उपयोगी पडतोय ना, तर ह्याच्यामध्ये मोठेही ब्रश असतात. मी इथं ॲफिलिएटमध्ये तुम्हाला ना ह्या ब्रशची ना लिंक हे करते, तुम्हाला टाकून ठेवते. त्यानंतर सायंकाळ होतच आलेली होती. तर म्हणलं चला लवकर सायंकाळ होण्याच्या आधी झाडून मारून घ्यावे. कारण आई म्हणते की सायंकाळ झाले ना की झाडू मारायचं नाही. मस्त उदबत्ती लावली. असा गेला माझा दिवस.